नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीत युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, ही एक गोष्ट आहे तुमच्यासमोर मी सादर करत आहे. मी पण कुठेतरी ऐकली आहे, कुठेतरी वाचलेली आहे. मित्रांनो, एका शाळेमध्ये शाळा तपासण्यासाठी एक इन्स्पेक्टर गेलेला असतो. इन्स्पेक्टर शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये बघितल्यानंतर काय एकच विद्यार्थी बसलेला असतो. मग त्या विद्यार्थीची संख्या बघून इन्स्पेक्टर असा लाल लाल होतो, तापतो. आणि मग ठीक आहे, एक विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्याला जवळ बोलवतो. बोलल्यानंतर त्या विद्यार्थ्याला विचारतात, तुझं नाव काय? मग तो नाव सांगतो, त्याचं नाव जे काय आहे तो. मग त्यानंतर एक तुला प्रश्न विचारतो म्हणून सांगतात, मी शाळा तपासण्यासाठी आलो, माझं काम मी करतो. तुला भारताच्या पंतप्रधानाचं नाव माहिती आहे का? तो विद्यार्थी म्हणतो, नाही माहिती. ठीक आहे, हा प्रश्न त्याने उत्तर दिलं नाही. मग त्याने दुसरा प्रश्न विचारतात ते त्या विद्यार्थ्याला इन्स्पेक्टर, की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव काय? तो म्हणतो, मला माहिती नाही. मग इन्स्पेक्टरला खूप राग येतो. मग तो इन्स्पेक्टर रागाने असा एकदम लाल लाल होतो अजून. आणि मग त्या विद्यार्थ्याला असा हात उगारणी करतो मारण्यासाठी. तो विद्यार्थी म्हणतो, मला काय विचारताय तुम्ही? मी भाड्याने आलोय, 50 रुपये रोजाने मी इथे आलोय बसण्यासाठी, म्हणून मी इथे आलोय. असं का? मग त्या इन्स्पेक्टरला खूप राग येतो आणि मग त्या मास्तराला बोला म्हणून सांगतो. मास्तर येतो, मास्तरला विचारतो, हे काय? या विद्यार्थ्याला काहीच नाव सांगता येत नाही. भारताचे मुख्यमंत्री कोण, भारताचे पंतप्रधान कोण, भारताचे मुख्यमंत्री कोण हे सांगत नाही, आणि परत आज सांगतो की मी भाड्याने आलेला आहे. मग तुम्ही शिकवता काय करता? असं विचारतं. मग सर म्हणतो, मला पण काय माहिती येत ना, मी सुद्धा 100 रुपये रोजाने आज आलोय. हे ऐकल्यानंतर तो शाळा तपासणारा इन्स्पेक्टर अजून तापतो, असा लाल होतो. बोलवा त्या मुख्याध्यापकाला म्हणतो. आणि मग मुख्याध्यापकाला बोलवण्यात येतं. मुख्याध्यापक जवळ येतो. आल्यानंतर सांगतो, हे काय? विद्यार्थी नकली, शिक्षक नकली, मग तुम्ही काय सांगताय? तुम्हाला कारवाई केली पाहिजे, तुम्हाला असं केलं पाहिजे, तुम्हाला तसं केलं पाहिजे. मग ते इन्स्पेक्टर आपल्या शिक्षण भाषेमध्ये बोलत असतो. मग तो मुख्याध्यापक हात जोडून सांगतो, साहेब, विद्यार्थी नकली आहे ही गोष्ट खरी आहे, शिक्षक नकली आहे ही पण गोष्ट खरी आहे. मी सुद्धा 200 रुपये रोजाने आलोय, मी पण नकलीच आहे. मग काय, त्या शाळा तपासणाऱ्या इन्स्पेक्टरचा पहारा असा वर चढतो. मग इकडे तिकडे थाय असत. म्हणजे तुमची शाळा बरखास्त केलं पाहिजे, तुमच्यावर कारवाई केली पाहिजे, विद्यार्थ्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे, असं मग इकडे तिकडे बोलल्यानंतर ते तिघेही घाबरतात. विद्यार्थी घाबरतो, शिक्षक घाबरतो आणि मुख्याध्यापक घाबरतो. मग ते म्हणतात, हात पडतात, यांच्या पाया पडतात, म्हणजे काहीतरी उपचार काढा याच्यामध्ये. ठीक आहे, उपचार काढतो. मग तुम्हाला दंड लागेल. म्हणे किती दंड लागेल? ते म्हणतात 10,000 रुपये दंड लागेल. ठीक आहे, त्यांना माहिती असतं काहीतरी तडजोड होणार, म्हणून त्यांनी ऑलरेडीच 10,000 रुपयेचा बंडल रेडी केलेला असतो. मग 10,000 रुपयाचा बंडल त्या इन्स्पेक्टरच्या हातामध्ये देतात. दिल्यानंतर इन्स्पेक्टर नोटा मोजत हसतो. हसत म्हणतो, बरं झालं ओरिजिनल इन्स्पेक्टर शाळा तपासायला आला नाही, तर ह्याच्यापेक्षा जास्त दंड लागला असता. मग हसत त्याने असा खिशात ठेवत असतात पैसे. त्याच वेळेस ते मुख्याध्यापक हसतात, गुरुजी हसतो आणि विद्यार्थी असतो. ज्या अर्थी विद्यार्थी नकली, ज्या अर्थी शिक्षक नकली, ज्या अर्थी मुख्याध्यापक नकली, तर इन्स्पेक्टर सर ह्या नोटा कशा हसल्या असतील? मग तेव्हा त्या इन्स्पेक्टरला पण ते 3 जण बनवतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, या गोष्टीमधून तुम्हाला मला काय शिकवायचं आहे, की आजकालच्या पुढाऱ्यापासून, आजकालच्या अशा संस्थापासून, आजकालच्या बँक घोटाळ्यापासून, अशा नकली गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे, थोडं तपासून घेतलं पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नमस्कार.